नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2023 या ठिकाणी संभाव्य प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो। मराठी व्याकरणचे या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेले आहेत जे येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे ठरू शकतात आणि इथून मागं येऊन गेलेले असे काही प्रश्न आहेत आम्ही टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे प्रश्न असू शकतात आणि येणाऱ्या भरतीत या ठिकाणी यापैकी एखादा प्रश्न येऊ पण शकतो। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रश्न पहिला आपला असा आहे, रेखाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली या वाक्यातील पुढे या शब्दाचा अवयव प्रकार ओळखा। त्या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवळ प्रयोगी। त्या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर आहे तो ऑप्शन क्रमांक बी शब्दयोगी याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, त्याच्या तालावर फुले डोलतात आणि पाखरे साथ करतात या वाक्याचा प्रकार ओळखा। आपले ऑप्शन आहेत संयुक्त, केवळ, मिश्र, गौण। तर चारपैकी एक आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? प्रश्न क्रमांक 2चं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 बघू आपण, नवरात्र या शब्दाचा समास ओळखा। तर आपले ऑप्शन आहेत कर्मधारय, द्विगु, मध्यम पदलोपी, द्वंद्व। तर प्रश्न क्रमांक 3चं जे आपले योग्य उत्तर आहे मित्रांनो, चारपैकी जर बघायचं गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकता ऑप्शन क्रमांक बी द्विगु याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना यातील अलंकार ओळखा। म्हणजे कोणता अलंकार आहे यातून आपलं ओळखायचा ऑप्शन आपल्याकडे 4 आहेत, रूपक, उपमा, चेतना, गुणोत्ती आणि श्लेष। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4चं जे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी आहे याचं योग्य उत्तर, चेतना, गुणोत्ती। आणि या ठिकाणी मी जे प्रश्न आहेत खूप फास्टमध्ये घेतोय कारण की व्हिडिओची जी लेंथ आहे ती खूप अशी छोटी बनली पाहिजे, त्याच्यामुळे मी प्रयत्न केला की जेवढा व्हिडिओ छोटा बनवता येईल तितका बनवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतोय जेणेकरून जे पण विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील त्यांचा या ठिकाणी टाईम वाचला जाईल। प्रश्न क्रमांक आपण बघू 5वा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली यात आणि हे आहे, म्हणजे आणि हे काय आहे थोडक्यात। ओके, तर प्रश्न क्रमांक 5चे ऑप्शन आपण बघू, उभयान्वयी अवयव, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी अवयव, विशेषण। तर प्रश्न क्रमांक 5चं जे आपलं योग्य उत्तर आहे उभयान्वयी अवयव। ओके, प्रश्न क्रमांक 6, सैन्याकडून अतिरेकी मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? भावे, कर्तरी, कर्मणी, भावे, कर्तरी। तर 4 ऑप्शनमधून आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्मणी याचं योग्य उत्तर आहे। बघू शकता प्रश्न क्रमांक 7 जो आहे, विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन आहेत आपल्याकडं मुक्ती, आकुंचन, पचन, मनन। तर प्रश्न क्रमांक 7चं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ए मुक्ती आपलं योग्य उत्तर आहे। आता बघूया प्रश्न क्रमांक 8, हे कोणीही कबूल करील, उद्देश कोणते? ऑप्शन आहेत आपल्याकडे हे, ऑप्शन आपला दुसरा ऑप्शन आपला कोणीही कबूल करील। तर प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे बी कोणीही या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम, संयोग चिन्ह, स्वल्पविराम, अपूर्णविराम। तर प्रश्न क्रमांक 9चं जे योग्य उत्तर आहे डी अपूर्णविराम। प्रश्न क्रमांक 10वा, समानार्थी शब्द सांगा। चंद्राचा समानार्थी शब्द काय मित्रांनो या ठिकाणी बघायचा आहे, इंद्र, निशा, प्रभाकर, शशी। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चा जो योग्य ऑप्शन आहे आपला शशी या ठिकाणी चंद्राचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 11, प्रामाणिकपणा हे टिंब आहे। विशेष नाम, सामान्य नाम, क्रियापद, भाववाचक नाम। तर प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी भाववाचक नाम। प्रश्न क्रमांक 12, नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? सर्वनाम, नामविशेषण, नाम आणि विशेषण। ऑप्शन आपला बी सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। ऑप्शन सी सर्वनाम, सामान्य नाम, क्रियापद। ऑप्शन डी सर्वनाम, विशेष नाम, भाववाचक नाम। तर प्रश्न क्रमांक 12चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे नामाचे मुख्य 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात। प्रश्न क्रमांक 13, घरदाराला व देशाला पारखा झालेला, देशद्रोही, फितूर, परावलंबी, निर्वासित। तर असा कोणता या ठिकाणी योग्य ऑप्शन प्रश्न क्रमांक 13चा? तर आपण बघू की ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ऑप्शन डी निर्वासित, घरदाराला व देशाला पारखा झालेला या ठिकाणी ऑप्शन डी।
प्रश्न क्रमांक 14, व्यसन घालणे याचा अर्थ काय? वारंवार बजावून सांगणे, खूप दुःख होणे, मर्यादा घालणे, डी हौस पुरविणे. तर प्रश्न क्रमांक 14 आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी, मर्यादा घालणे. प्रश्न क्रमांक 15, हा, ही, हे, तो, ती, ते ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे आहेत? सामान्य सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. तर प्रश्न क्रमांक 15चं आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी दर्शक सर्वनाम याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, विनाकारण याचा समास ओळखा. बहुव्रीही, अवयवीभाव, नत्रतत्पुरुष, तत्वपुरुष, कर्मधारण्य. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 जो आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अवयवीभाव. प्रश्न क्रमांक 17, तुम्ही शाळेत जाता का? सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहेत सामान्य, प्रश्नार्थक, संबंधी, पुरुषवाचक. त्या ठिकाणी बघायचं आहे प्रश्न क्रमांक 17चं आपलं योग्य उत्तर आहे. भरपूर जण लोकांना वाटलं असेल प्रश्नार्थक, पण जर याचं योग्य जे उत्तर आपण बघितलं त्या ठिकाणी ऑप्शन डी, पुरुषवाचक आहेत. ओके, या ठिकाणी कन्फ्यूज नाही व्हायचं बिलकुल बी, याचं ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 18 जर आपण बघितलं त्या ठिकाणी आपण बघू शकता कोणी कोणास मारले, सर्वनामाचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी आपण बघितलं प्रश्न क्रमांक 18चं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपण पहिले ऑप्शन बघू, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य, पुरुषवाचक. तर याचं योग्य उत्तर आहे बी, प्रश्नार्थक. म्हणजे 18चं योग्य ऑप्शन जे आहे या ठिकाणी बी आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणशाल की इथं प्रश्नार्थक असलं पाहिजे, इथं नाही आहे, इथं पुरुषवाचकच आहे. पण इथं ते सेम, त्याच्यामुळे मी दुसरा प्रश्न पण तसाच टाकला की तुमचा जो कन्फ्यूज दूर होईल. या ठिकाणी प्रश्नार्थक टाकलेला आहे, इथं प्रश्नार्थक पण येऊ शकतो, पुरुषवाचक पण या ठिकाणी येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? नदी, वेली, झाड, रोपटे. तर या ठिकाणी अनेक वचनी शब्द कोणता आहे? तर प्रश्न क्रमांक 19चं ऑप्शन बी, वेली याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर काळ ओळखायचा आहे. ऑप्शन आहेत आपल्याकडे साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भूतकाळ. तर प्रश्न क्रमांक 20चं जे योग्य उत्तर आहे ते आहे रीती भविष्यकाळ. ओके, आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 21, मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. ऑप्शन आहेत आपल्याकडे हाता वेगळे करणे, औषधाला नसणे, कानाडोळा करणे, घाशा गुंडाळणे. तर प्रश्न क्रमांक 21चं आपलं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन सी, कानाडोळा करणे. प्रश्न क्रमांक 22, कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे काय? ऑप्शन आहेत आपले कान दुखणे, खूप राग येणे, बहिरेपणा येणे, यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 22चं जे मित्रांनो योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, खूप राग येणे. प्रश्न क्रमांक 23, आभाळ कोसळणे म्हणजे काय? ऑप्शन आहेत आपल्याकडे बरे वाटणे, फार संकट येणे, वाईट वाटणे, खूप खेळणे. तर प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता टायपिंग मिस्टेक झाल्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता फार मोठे संकट येणे किंवा फार संकट येणे. ओके, तर या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यायचे ऑप्शन या ठिकाणी सी आहे. इकडं टायपिंगमुळे मिस्टेक झाली आहे. आता बघूया आपण प्रश्न 24, तो गुन्हेगार आहे असा पोलिसांना टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आपले संशय, प्रश्न, संभ्रम आणि शंका. तर प्रश्न क्रमांक 24चं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, संशय आहे. तर आता इथं पण म्हणतील, खूप असे विद्यार्थी म्हणतील की इतके सोपे प्रश्न तलाठी भरतीला असतात का? पण या ठिकाणी मित्रांनो हे प्रश्न खूप लोकांना या ठिकाणी भ्रमात पाडतात की नक्की संशय असेल का, शंका असेल का, संभ्रम असेल का, प्रश्न असेल. तर हा प्रश्न देखील कधी कधी खूप जणांना अवघड वाटतो, त्याच्यामुळे मी हा प्रश्न यामध्ये टाकलेला आहे आणि इथून मागं देखील यापूर्वीच्या तलाठी भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता लास्टचा जो आपला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 25, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली? तर आपले ऑप्शन आहेत इंग्रजी, संस्कृत, कानडी, हिंदी, संस्कृत प्राकृत, संस्कृत मराठी. तर आपले ऑप्शन आहेत ए, बी, सी, डी या चारपैकी एक उत्तर आहे. पण प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्याला कोणाला येत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे, ज्याला माहीत नाही त्यांनी 2 दिवस वाट बघायची. मी 2 दिवसांनी कमेंटमध्ये नक्की टाकेलच, पण ज्यांचं उत्तर बरोबर येईल त्यांचा मी या ठिकाणी रिप्लाय देखील नक्की देईल. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण कोणत्याही भरतीचा अभ्यास करत असो
जी वनरक्षक असेल, पोलीस असेल, तलाठी असेल, MTS असेल, कोणत्याही परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आम्ही या ठिकाणी प्रत्येक परीक्षांच्या रेग्युलर या ठिकाणी प्रश्नपत्रिका वारंवार आणणार आहेत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कोणती शंका असल्यास या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगा.